मुंबईच्या नवनियुक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारताच मुंबईकरांना एक मोठा शब्द दिलाय. यंदा मुंबईत तुंबणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय. पण हा केवळ शब्द आहे की यंदा खरोखरच चित्र बदलणार? 1955च्या बॅचच्या अनुभवी IAS अधिकारी अश्विनी भिडे यांनी मंगळवारी 31 मार्च 2026 रोजी मावळते आयुक्त भूषण गगराणे यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. 31 वर्षांचा दांडगा प्रशासकीय अनुभव आणि कोस्टल रोड सारखे मोठे प्रकल्प यशस्वी करणाऱ्या भिडे यांनी स्पष्ट केलंय की पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रकल्पांचा वेग त्या स्वतः दुप्पट करणार आहे. त्यांच्या या अनुभवामुळे यंदा मुंबईकरांना तुंबलेल्या रस्त्यांपासून मुक्ती मिळेल अशी एक सकारात्मक आशा निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे मुंबईकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. दरवर्षी मे महिना आला की पालिका असेच दावे करते, पण जूनच्या पहिल्याच पावसात हिंदमाता, सायन आणि अंधेरी सबवे पाण्याखाली का जातात? नालेसफाईवर कोट्यावधी रुपये खर्च होऊनही नाल्यांमध्ये कचरा का दिसतो? अश्विनी भिडे यांनी ग्वाही तर दिली, पण प्रत्यक्षात सखल भागातील रहिवाशांचे हाल थांबणार का? की दरवर्षीप्रमाणे हे केवळ एक प्रशासकीय आश्वासनच ठरणार? प्रशासनाने आश्वासन तर दिलंय आणि नव्या आयुक्तांनी कामाचा धडाकाही सुरू केलाय, पण हे आश्वासन कागदावरच राहणार की यंदा खरंच मुंबईकरांना पावसाच्या त्रासापासून सुटका मिळणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.